अमावस्या आणि ती. लहानपणी गावी जायला सगळ्यांनाच आवडतं. त्यात मी एक होतो. शाळेच्या परीक्षा संपल्या की मे महिन्यात महिनाभर गावी जायचं, उन्हाळायचं, बागडायचं. विशेषतः म्हणजेच रानात जायचं. आंबे, जांभूळ इत्यादी फळे स्वतःच्या मेहनतीने काढून खायला खूप गंमत असायची. माझं खरसई हे गाव आहे. म्हाळसा तालुक्यात छोटंसं गाव, जिथे खूप शांतता असते. आमच्या कोळीवाड्यात तर मे महिन्यात मुंबईकरांची जत्राच असते. असं असताना एक दिवस मला जे काही जाणवलं ते फार वाईट होतं आणि विशेषतः भयंकर होतं. त्यामुळे की काय, पण मी जवळपास 7 वर्ष गावीच गेलो नाही. सुमारे 2010 साली माझी 10वीची परीक्षा झाली होती आणि सालाबादाप्रमाणे याही वर्षी मी गावी जायचं ठरवलं आणि फार काही विचार न करता माझ्या आईवडिलांची गावी जायची मला सहमती दिली. आमच्या गावाच्या घरात माझ्या आजीशिवाय बाकी कोणीच राहत नव्हतं. आमचं घर म्हणजे काही मोठा महाल वगैरे नव्हता, पण किमान 5 ते 7 खोल्या आहेत. त्या 5 वेगळी दरवाजे आणि विशेषतः रात्री जेव्हा लाईट जायची तेव्हा फार भीती वाटायची. एकदा असं झालं, मला 12 ते पावणे 1च्या दरम्यान लघवीला लागली, तर मी घराच्या आवारात जायचं ठरवलं आणि तसं गेलोसुद्धा. एरवी पहाटे आवारातील झाडे झुडपे खूप सुंदर दिसत आणि आता मात्र रात्र होती. मला लघवी करताना फार भीती वाटत होती. वारा खूप सुटला होता. त्यात रातकिड्यांचा आवाज मला असह्य नकोसं वाटत होता. माझं लक्ष सारखं मागे जात होतं, जसं की त्या झाडाच्या मागे कोणीतरी आहे की काय ह्याचा भास होत होता. मी ज्यासाठी आलो होतो ते काम माझं झालं होतं, तर मी घरात शिरणार तितक्यात मला कोणीतरी हाक मारण्याचा आवाज ऐकू आला. एवढ्या रात्री आवाज कोणी दिला असेल? कोण असेल? त्यात स्त्रीचा आवाज होता तो. तर मी घराच्या पायऱ्या ओलांडून पुन्हा आवारात आलो, तर पाहतोय तर काय, अंगावर सुंदर साडी नेसलेली, केसात गजरा माळलेली, सुगंधी अत्तर लावलेली स्त्री दिसली. तिचे ते नाजूक डोळे, सुडोल बांधा पाहून असं वाटत होतं की आता तर रात्र आहे आणि ही इथे काय करते. तर मी विचारलं, अहो काकू, तुम्ही रात्रीच्या वेळी असं का फिरत आहात? वाट चुकलात की काय? आणि हा आमचा आवार आहे, ह्या आवारात काय करताय? रस्ता चुकल्या असाल तर घरी चला, माझी आजी सांगेल, सकाळी निघून जा. त्यावरती ती स्त्री म्हणाली, अरे मी या गावातलीच आहे, मला मदत करशील का रे? मला माझ्या घरी जायचं आहे. तिथे वाटेत 2 ते 3 कुत्री आहेत, त्याची भीती वाटते, चल ना. तर मी होकार दिला आणि तिच्यासोबत जायला लागलो. तिच्या बोलण्यानुसार तिचं घर माझ्या घरापासून किमान 20 मिनिटावर होतं आणि मीही जायला तयार झालो, कारण त्या बोलताना थोड्या भावूक होत होत्या. तर फायनली आम्ही दोघे आता गावाच्या रस्त्यातून जात होतो. गावी घरे खूप ऐसपैस होत आहेत आणि कौलारू. त्यातल्या त्यात काळोखातून जायला तर खूप भीती वाटत होती. त्या काकूने माझा हात पकडला. मला थोडा धीर आला आणि बोलत बोलत जात होतो. ती विचारत होती, मुंबईचा पाहुणा आहेस का? काय करतोस? मग आई बाबा कधी येतात गावी वगैरे. आता माझी भीती गेली होती आणि रात्री रस्त्यातून जातोय हे पण विसरून गेलो होतो. चालता चालता बोलण्याच्या नादी त्या स्त्रीने मला भलत्याच वाटेने घेऊन जात होती. मी वर्षातून गावी एकदाच यायचो, म्हणून मला सुद्धा गावचे रस्ते पाठ नव्हते. मी त्या काकूंना विचारलं की तुम्ही गावी काय करता? शेती आहे की बिझनेस वगैरे. त्यावर खूप भयंकर उत्तर मिळालं, मी काहीच करत नाही, फक्त फिरत असते. थोडा वेळ दचकलो. इतक्यात तीच म्हणाली की मी सुद्धा मुंबईला असते आणि मेमध्ये गावी येते. मग पुन्हा मुंबईला काय करतेस वगैरे बोलणं सुरू असताना मी आणि ती
आम्ही दोघेही गावच्या बसस्टॉपला पोचलो. माझी नजर समोरून येणाऱ्या एका व्यक्तीकडे गेली. हातात बॅग, टी शर्ट, जीन्स असा पेहराव होता तो. जसा जवळ आला तर कळलं की हा तर पक्या, माझ्या गावातला माझा खास मित्र. तो नुकताच एसटीने गावी आला होता. त्याने मला पाहिलं की विचारलं, नरेंद्र तू इथे एवढ्या रात्री काय करतोस? मी सांगितलं की ह्या काकूंना त्यांच्या घरी सोडायला आलो आहे. बोलतो काय तर त्या काकू म्हणजे ती स्त्री माझ्या आजूबाजूला नव्हतीच. अशी कशी ती कुठे गेली? मागे थांबली आहे का? ह्या विचाराने मी आणि पक्या जवळपास त्या जागी 30 ते 45 मिनिटच थांबलो आणि शेवटी निघालो. पण घरी जाताना मनात खूप शंका आणि प्रश्न उपस्थित होते. एवढ्या कुठेतरी लांब कोणीतरी किंचाळण्याचा आवाज आला. आम्ही मागे पाहिलं तर दूर एका ठिकाणी तीच स्त्री रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ उभी राहून किंचाळत होती. आता तिचा चेहरा मात्र खूप भयानक झालेला दिसला. तिचे पाय दिसत नव्हते आणि मध्येच वाचलास वाचलास अशी बोलत होती. तीच ते भयानक आणि विलक्षण रूप पाहून मी आणि पक्या जीवांच्या आकांताने धावत धावत गावाच्या वेशीमध्ये आलो आणि सरळ माझ्या घरी आलो. इथे माझी आजी आणि गावकरी मी कुठे रात्री गेलो या चिंतेत होते. मला पाहून गावकरी सुखावले. मी आजीला पाहताच तिला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागलो. माझं असं रडणं पाहून तिला मात्र ह्याला काहीतरी झालंय म्हणून तिने विचारलं, काय झालं रे? असा का रडतोस? सांग सगळं मला आत्ताच. मग मी माझ्या बाबतीत घडलेला हा सगळा प्रकार सांगितला. सगळे गावकरी आणि आजी घाबरली आणि म्हणाली, पोरा वाचलास रे. पुन्हा असं न सांगता जाऊ नकोस. मुंबईहून गावी ह्याचसाठी आलास का आता? झोप गप्प. मी त्या रात्री झोपी गेलो. सकाळी पक्याच्या घरी गेलो. मग पक्याने मला सांगितलं की ती जी कोणी होती काल रात्र, ती स्त्री कार अपघाताने 5 वर्षापूर्वी मेलीये. ती अधूनमधून गावात दिसते असं गावकरी म्हणतात. काळ तुझं नशीब बलवत्तर म्हणून वाचला. मी नसतो आलो तर तिने रस्ता चुकवून तुला मारलंच असतं. तिचं ते किंचाळणं अजूनही मला आठवलं की अंगावर काटा उभा राहतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.